हॅलो माय स्वीट लिटल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. आय नो खूप डेज नंतर व्लॉग रिटर्न येणार आहे. मी किती दिवसापासून व्लॉग काहीच अपलोड नव्हता केला. एनिवेज होतं कधी कधी, ठीक आहे, काही विषय नाही. बट आता मे बी 3-4 व्लॉग्स तर नक्कीच येतील. बिकॉज फायनली आम्ही बहिणी आणि ब्रदर्स आम्ही कुठेतरी जातो आहे. ते आता रिव्हील नाही करणार कुठे जातोय, कारण मी आता हा व्लॉग जायचं 3 days आधी शूट करते. लाईक मी आता पॅकिंग करते. सो माझी फायनली मला बॅग भेटलेली आहे, जे की मला भेटतच नव्हती कोणाकडे. फायनली मला एका माझ्या फ्रेंडकडून भेटलेली आहे. आणि येस, मी आज म्हणजे ज्या दिवशी मी हा व्लॉग शूट करते त्याच दिवशी मी आज नेल्ससाठी गेली होती. आणि तुम्ही बघू शकता माझे नेल्स किती छान वाटत आहेत. आणि हे नेल्स केलेले आहेत शिवानी ताईनी. मी तिची ID वगैरे मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये. तर प्लीज तुमचं काहीही असेल तुम्ही तिला तुमचं ऑर्डर्स वगैरे देऊ शकता. आणि माझ्या दीदीची पण मी लवकरच ID ओपन करणार आहे. सो प्लीज तुम्ही तिला देखील सपोर्ट करा असंच, ठीक आहे. आणि शिवानी ताई पण खूप चांगले नेल्स करते आणि खूप रिझनेबल रेट्समध्ये नेल्स करते. मी माझ्या दीदीचे पण देईन आणि तिचे पण देईन. ओके, सो नेल्स कसे वाटले हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण फटफट पॅकिंग करूया. म्हणजे जितके कपडे माझ्याकडे आत्ता आहेत तेवढे तरी ॲटलिस्ट पॅक करूया. पुढे बघू. बाय बाय. तोपर्यंत तुम्ही टाइमलेस एन्जॉय करा. टाइमलेस माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी असायलाच हवं, त्याशिवाय माझा व्हिडिओ अपूर्ण राहतं. एनिवेज, बाय बाय. सो ते काय आहे ना, अजून भरपूर सारे कपडे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे पोरींचे ट्रिपवरती जाणं बोललं तर किती सारे कपडे असतात, कारण त्या लोकांना फोटोज किती जास्त इम्पॉर्टंट असतं हे तुम्हाला तर माहितीच आहे. शेवटी आम्ही पोरी आहोत, सो आम्हाला कपड्यांची खूप सारी नीड असते. मग ते कपडे यूजला असो नसो, फोटोज येण्यापुरते तर आम्ही घालतोच कपडे. सो सध्या तरी माझी ही एक साईडचं जे कंपार्टमेंट असतं ते पूर्णपणे फुल झालेलं आहे. आणि आय डोंट थिंक सो ह्याच्यामध्ये अजून कपडे राहतील. आणि राहिले पण तर खूप सारी खुशी होईल मला. पण बघू, जितके कपडे मला आता जे हातामध्ये भेटले, जे मी टाकू शकत होते ते मी टाकले आहे. आणि मी मध्येच गायब झाली होती काम करायला ॲज युज्युअल. सो हे इतकं असं काहीतरी पॅक केलेलं आहे मी सध्या तरी मस्त असं. आणि मी न्यू नेल्स माझे फ्लॉन्ट करते. ओके, एनिवेज आता मी झोपते, कारण मी खूप जास्त थकलेली आहे. आणि बघू पुढचं पॅकिंग मी कधी करते, माझे कपडे कधी येतात, काय येतात, मला काहीच नाही माहिती आहे. सो भेटून नंतर. बाय बाय. 3 days later. सो गाईज, आता आम्ही लोक चाललो आहे लिंकिंग रोडला शॉपिंग करायला, कारण आम्ही लोक उद्या गावी जाणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि स्पेशली शॉपिंग करायला ही खूप लांबून आलेली आहे, बघू शकता तुम्ही. ओके गाईज, तर आम्ही लोक भेटूया तुम्हाला नंतर. बाय बाय. माझे पप्पा तिकडे कामावरती आहेत. सो मी आता आलेली आहे ब्युटी सेंटरला पॅरेडाईजचा हेअर कलर बघायला. पण अनफॉर्च्युनेटली पॅरेडाईजचा हेअर कलर नाही आहे, कारण ते बोलतात की त्याचे रिव्ह्यू चांगले नाही आहेत म्हणून. लाईक कस्टमर्स कंप्लेंट करतात, हेअरफॉल वगैरे होतं. सो बघू, मी आता स्ट्रिक्स किंवा गार्नियरमध्ये काहीतरी घेते. ह्यांच्याकडे गार्नियरचा पण नाही आहे. आता स्ट्रिक्सवाला बघूया, मे बी तो तरी भेटायला पाहिजे. The next day. सो गाईज, मी निघालेली आहे. आज मी जाणार दीदीकडे आणि उद्याची ट्रेन आहे आमची, तर ती मी एकटी नाही जाऊ शकत सकाळी, म्हणून आज जाणार. ही बॅग हे मम्मीकडे, माझ्याकडे ही बॅग आहे. आणि बाय मम्मा. Bye. सो गाईज, माझी मम्मी सॅड आहे, कारण 1 week मी नाही असणार घरी. हां, सो भेटूयात आपण नंतर. बाय बाय. सो गाईज, मी AC ट्रेनमध्ये बसलेली आहे. आणि मी डायरेक्टली ना तुम्हाला जाऊन दीदीच्या इकडे जाऊन भेटते, कारण मी आता रेकॉर्ड नाही करणार, मी जेंट्स डब्यामध्ये आहे ना म्हणूनसाठी. सो बस, बाकी काय नाही. सध्या रश तर नाही आहे, पण बघू. कारण मला मेन टेन्शन याचंच आहे की माझ्याकडे सामान जास्त आहे आणि माझी ना कंटिन्युअसली हार्टबीट अशी फास्ट होते की लाईक मी सामान कसं कॅरी करणार वगैरे. तरी मी नाही बोलून 3-4 माझे कपडे काढले. का तर मम्मीचा
सामान आहे, म्हणजे मावशीला ते द्यायचं आहे ते. सो भेटूयात आपण दीदीकडे जाऊन. बाय बाय. The next morning. सो हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. फायनली आम्ही निघालेलो आहे गावी जाण्यासाठी, ज्याचा आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण ते रिव्हील मी आत्ता पण नाहीच करणार आम्ही कुठं जातो आहे ॲक्च्युलीमध्ये. पण हो, आम्ही लोक कुठेतरी मस्त असं जातो आहे. आणि हां बस, अजून काय नाही आणि वगैरे काय असतं. भेटूया पण नंतर, ठीक आहे. टिल देन आता आम्ही स्टेशन जातो आहे, कारण आम्हाला लोकांना बँड्रा जायचं आहे. बँड्रा टर्मिनसवरून आमची ट्रेन आहे. ओके गाईज, सो आपण भेटूयात नंतर, कारण खूप सारं जास्त बॅग वगैरे पण आहे. सो बाय गाईज. हॅलो गाना बघू शकता तुम्ही. सो मम्मी, ही जुगलची बॅग आहे आणि हा जुगल, हा सामान हे मावशीचं अर्धा सामान पाडत येतोय. आणि हाय बोल अँडी. हाय दादा हाय बोल. हॅलो. हाय बोल गाजा. हिला कोरोना व्हायरस झाला काय भाई? ए विक्की, विक्की चोरटा. सो गाईज, हे लोक इंटरेस्ट नाही, तुम्हाला जसं माहिती आहे, लोक माझ्या ब्लॉगमध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. हाय बोल जुगल. हाय, ओ हो हो. वेलकम बैक टू माय चैनल. प्लीज इसको सब्सक्राइब करो. सो गाईज, एनिवेज आम्ही लोक भेटूयात नंतर, कारण आमची आता ट्रेन आहे 4-5. सो गाईज, आता आम्ही लोक पोचलेलो आहे माटुंगा रोडला. आणि आता आम्ही लोक सेकंड ट्रेन चेंज करून बँड्रा टर्मिनस जातो आहे. आमची गाडी आहे एवढा लांबून. हे आमचे दादा बॅग सांभाळतात आमचे. हे लोक पण एवढे सारा बॅग आला. सो गाईज, भेटत नंतर. इतकं सकाळ सकाळी इतकं सुकून आहे ना, म्हणजे लिटरली कोणच नाही आहे. म्हणजे बोलतात ना, कोणीच नाही तसं. म्हणजे पूर्ण प्लॅटफॉर्म, हे स्काय वॉक सर्व एकदम म्हणजे बोलतात ना खाली खाली. आणि इतकं मस्त वाटतंय ना, वाव. असं वाटतं आपल्यासाठीच आपल्या पप्पाने बांधलं आहे. बघा, कोण नाही, फक्त ते काका चालत आहेत. आणि मागे आमची पूर्ण संपूर्ण टीम आहे, म्हणजे टाइमपास करत करत. ओके गाईज, बाय बाय. आपण भेटूयात आता डायरेक्टली ट्रेनमध्ये बसून. ओके, किंवा मी ट्रेन वगैरे दाखवणार तुम्हाला. ठीक आहे, बाय गाईज. यार लिटरली ना, जवळजवळ ना 25 मिनटं आरामात पकडून घ्या तुम्ही. 25 मिनटं झाली असतील. आम्ही ना फक्त एवढे वजन बॅग घेऊन फक्त चालतो आहे बस. आणि हा बँड्रा टर्मिनस कधी येणार हे आम्हाला पण नाही माहिती. आणि सर्वीकडे ना फक्त एकच दाखवत आहे, म्हणजे पुढे आहे करून. सो आता कॅपॅसिटी जाम संपलेली आहे. तरी बरं आहे, आमच्याकडे जवळजवळ 1 तास अजून आहे आमचं ट्रेन येण्यास, म्हणजे सुटण्यासाठी. 6:50ला काहीतरी सुटणार आहे. आणि एवढंच झालं तर आमचे श्वास पण एकदम हे होतं आहे. आणि त्या लोक मागेच राहिले आहेत. मी तरी पुढे आली आहे कशी कशी. इथे फालतू लोक आहेत, नंतर बोलूया. सो गाईज, हा आमच्या ट्रेन म्हणजे लोकल नाही सॉरी, गावी जाण्याच्या ट्रेनचा हा वॉशरूम आहे. आणि हे माझं आउटफिट आहे. मी अजून तुम्हाला काही दाखवू नाही शकत या वॉशरूममध्ये, म्हणूनसाठी इतकं छोटंसंच आहे हे. आणि हे जे तुम्ही बघताय मागे ते सगळं फेक आहे, ते काहीच नाही आहे. वॉशरूमचं सध्या तरी क्लीन आहे, पण ते नंतर अजिबात क्लीन नाही आहे गाईज. ठीक आहे, पाणी वगैरे पण बिलकुल पाणी नाही बघू शकता. त्या पाणीमध्ये लोक काय करणार. एनिवेज, आपण भेटूयात नंतर. बिकॉज आता आम्ही लोक ट्रेनमध्ये आमच्या बसलेलो आहे. आणि आमची ट्रेन सुटायला भरपूर टाईम आहे. तो नंतर आम्ही खातो आहे, मला खूप लागलेली आहे तुला. सो फायनली आम्ही लोक ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. आणि माझी जी सीट आहे ती बसली आहे. ओके, सो जास्त काय नाही, अजून ट्रेन सुटलेली नाही आहे. ऑलमोस्ट 6:45 झालेले आहेत. सो भेटूयात आपण नंतर. सो आता ना 12 पण नाही वाजले, 11:49 झाले. आणि आम्हाला अजून 7 तास बाकी आहे पोचायला आमच्या लोकेशनवरती. भूक पण लागली होती. सो आम्ही लोकांनी वडापाव वगैरे खाल्लेला आहे सध्या तरी. बघू आता त्याच्यानंतर आम्ही कसे 7 तास काढतो, कारण आमची जर्नी जी आहे ती 12 आवर्सची जर्नी
आम्ही लोक खेळतोय हाऊजी, ते पण ट्रेनमध्ये. आमच्याकडे अजून करायला काही नाही म्हणूनसाठी माझी तिकीट बघू शकता तुम्ही. मी खाली बघा, हे लोक डिस्कशन करताय. इथे खाली आहे. सो आम्ही लोक हाऊजी वगैरे खेळतो आणि आम्हाला कोणा सर्व बघतायत की लोक नक्की करतायत काय म्हणून. एनिवेज आमची मर्जी. कोणाला पाहिजे पण सो गाईज, मला कॅमेरा कदाचित ब्लर दिसत नसेल करत. कॅमेरावरती माझी नोट आहे हाफ. एनिवेज काही असू दे, मी एवढे सारे पैसे जिंकले आहे बघू शकता तुम्ही. मी फक्त 7 रुपये काढलेले आहेत आणि त्याच्यामधून मी 41 रुपीज बनवले आहेत. वाव, देख सकते हो गाईज, इसको कहते हैं बिझनेस. आणि बिचारा तर गरीब लोक झोपायला जात आहेत. हा बघा, एक गरीब आता झोपायला जातोय. हा बिचारा झोपला ऑलरेडी. आणि हे नाही, ऍक्च्युली तो झोपला नाहीये, तो जेवण ऑर्डर करणार आहे आता. हे गरीब लोक रडतायत खाली. हम लोग के पास पैसा खत्म हो गया. एनिवेज भेटूया नंतर. बाय. आत्ताशी ना 1:50 झालेले आहे आणि आम्ही चिपळूणलाच आहे. आणि आतापर्यंत आम्ही चिपळूणलाच आहे. अर्धे लोक तर बिचारे झोपले रिटर्न आणि आम्ही लोक टाइमपास करतोय. जर आम्ही सकाळची गाडी पकडून आलो असतो तर आतापर्यंत जर आम्ही लोक कुठेतरी काही भेटूया पण नंतर. बाय बाय. सो गाईज, आत्ताशी आम्ही लोकांनी संगमेश्वर क्रॉस केला आहे आणि वाजले आहेत 3:30. गरमी जाम होते यार, झोपायला पण नाही भेटत आहे. कधी येणार असं झालं आहे. 7:30 वाजता काहीतरी पोचणार आम्ही. अजून दीड पण नाही, 3-3.5 तास काहीतरी आहेत. आणि आत्तापासूनच स्किन वगैरे एकदम रेड वाटते. एनिवेज भेटूयात नंतर. गरमी. तो गाईज, आत्ताशी आम्ही पोचतोय मला फक्त आमच्या कोकणातच बघायला भेटते. तुम्ही येऊ शकता. आणि चोरटीने काहीतरी घेतलेलं आहे आणि ती खाते आता. हे वडापाव घेतलेला, चोरटीचा पोट भरलाय गाईज. खाली मस्त एक मस्तवाली सॉस आहे. सो गाईज, फायनली आमचं 7:30 वाजलेले आहेत आणि आमचा आता स्टेशन येणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता आम्ही कधी बसलेलो. सकाळी 6:50ची गाडी होती आमची आणि आत्ता आम्ही जाऊन पोहोचणार आहोत. अजून कुठं पण नाही आहे. सर्व इथे तयारी बी आहे. सो गाईज, आम्ही लोक आता उतरतो आणि तुम्हाला भेटतो. बाय बाय. सो गाईज, फायनली आम्ही उतरलेलो आहे सावंतवाडी स्टेशनला. आणि हे लोक इंटरेस्ट नाही घेते यार माझ्या ब्लॉगमध्ये येण्यासाठी. तोंड वाकडा करताय. जाऊ दे गाईज, मला काय, मी तर आपली बॅग उचलते आणि आपली जाते चालू पडते. हे नाही, स्वतःची बॅग स्वतःनेच उचलले, असं काही नाही आहे. या लोकांचं ऐकू नका. भेटत आपण नंतर. आता दादा आलाय गाडी घेऊन. एनिवेज गाईज, भेटू नंतर. आमचा दादा आला मला पिक करायला. सो हे लोक गाडीने चालले आहेत. बाय बोला. बाय बाय. सो हे लोक गाडीने चालले आणि आम्ही लोक जाणार आहे बाईकवरती. सो आपण भेटूयात नंतर. चल जाऊ. अरे चल ना. वो जेलस ऑफ यू, बाइक पे जा रही है. आमच्या मामाने ना छोटंसं डॉगी घेतलं नाही. बघू शकता तुम्ही, तर किती उतावलं होतंय बघून. मी मस्त. तुम्ही कसे? ब्रुनो. अरे काय तुम्ही कुठे यायचंय? काय चित्र तुमचं आहे सर्व.
ही बघा चिकी खिची. अरे मेरा व्लॉग है ना रे. हा मामा तुम्ही मला नाही यायला बोललात पण मी आली. सो गाईज फायनली आम्ही लोक घरी आलेलो आहे आणि हे आता मी फ्रेश वगैरे होतो कारण खूप जास्त थकलेलो आहे आणि लिस्ट इंटरेस्टेड लोकांना बघा त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती ब्लॉगमध्ये येण्यासाठी. पण ठीक आहे ज्याची त्याची मर्जी गाईज आपण कोणाला फोर्स नाही करू शकत. एनिवेज फ्रेश वगैरे होऊन भेटूयात. टिल दॅन बाय बाय. तर आजची व्हिडिओ पण इकडेच एंड करूयात. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. या व्हिडिओमध्ये फक्त पॅकिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेडच होता, असं जास्त काही एक्साइटिंग नाहीच होतं. सो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरात आपण 300 फॉलोवर्स कंप्लीट होणार आहे. सबस्क्रायबर्स. मला डोकं काम नाही करत आहे मी काय बोलते आहे कारण मला जाम झोप आली आहे. एनिवेज उद्यापासून आपले व्लॉग स्टार्ट होणार आहेत. नवीन आम्ही लोक मस्त फिरायला वगैरे जाणार त्याचे व्लॉग्स करणार मी. सो भेटूयात आपण तेव्हा. तोपर्यंत कनेक्टेड राहावा. बाय बाय.